बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। ईडी अटकेआधी राऊतांनी शहांना फोन करून संताप व्यक्त केला होता। मला अटक करून सूड घ्या असं आव्हान राऊतांनी शहांना दिलं होतं। प्रवीण राऊत, सुजित पाटकरांवरील ईडी धाडीना राऊतांचा संताप झाला होता। नरकातला स्वर्ग पुस्तकातून राऊतांनी हे गौप्यस्फोट केले आहेत। तर राऊतांचे हे गौप्यस्फोट आहे। नरकातला स्वर्ग या पुस्तकातून राऊतांनी अनेक गौप्यस्फोट केलेले आहे। अटकेआधी राऊतांनी शहांना फोन करत संताप व्यक्त केला होता असं देखील या पुस्तकात म्हणण्यात आलंय। पत्राचाळी संदर्भात प्रवीण राऊत, सुजित पाटकरांच्या सीएवर एकाच वेळी धाडी पडल्या। 1 फेब्रुवारी 2023 ला धाडीनंतर प्रवीण आणि सुजित यांना ईडी कार्यालयात नेण्यात आलं। संसदेचं अधिवेशन सुरू असल्यानं संजय राऊत दिल्लीत होते। त्याच रात्री 10 वाजता राऊतांनी अमित शहांना फोन लावला। मला गृहमंत्र्यांशी बोलायचं आहे, मी संजय राऊत बोलतोय असं राऊत म्हणाले। 1 मिनिट देता हूं असं उत्तर समोरून मिळालं। गृहमंत्री महत्वाच्या बैठकीत आहेत, मोकळे झाले की ते तुम्हाला फोन करतील असं सांगण्यात आलं। अर्जंट आहे। राऊतांचं संभाषण ऐकून उपस्थित असलेले मित्र हादरले। तुम्ही हे काय करताय असा प्रश्न उपस्थित मित्रानं राऊतांना केला। काहीच नाही, मी राज्यसभा सदस्य आहे, मी गृहमंत्र्यांशी भेटू आणि बोलूही शकतो, राऊत म्हणाले। गृहमंत्री जी बात करना चाहते हैं। 10 मिनिटांनी गृह मंत्रालयातून फोन आला। संजय जी बोलिए, आपने फोन किया था, समोरून अमित शहा म्हणाले। अमित भाई, आपलं राजकीय भांडण आहे आणि त्यासाठी तुम्ही मला टार्गेट करू शकता असं राऊतांनी म्हटलं। मैं समझा नाही, राऊतांच्या वक्तव्यावर अमित शहांनी विचारलं। मला टार्गेट करायचं असेल तर या क्षणी मी दिल्लीत आहे, ईडीला सांगा मला अटक करा असं राऊतांनी म्हटलंय। माझ्यासाठी इतर निरपराध लोकांना का त्रास देताय, त्यांना काय साध्य होणार असं राऊतांनी विचारलं। कारण नसताना मुंबईत माझ्या मित्रांवर धाडी घातल्या असा आरोप राऊतांनी केला। संजय भाई, मुझे कुछ भी जानकारी नहीं, मैं देखता हूं असं अमित शहांनी म्हटलं। सर, आपण गृहमंत्री आहात, राज्यसभा सदस्यांसंदर्भात कारवाई सुरू आहे असं राऊतांनी पॉइंट आउट केलं। शहांनी फोन ठेवला। लगेच 5व्या मिनिटाला मुंबईहून शेलारांचा फोन आला। संजयजी, काय प्रकरण आहे, मला अमित भाईंचा फोन आला होता, समजून घ्या म्हणाले शेलार। आशिष, गृहमंत्र्यांना सगळा विषय माहित आहे, त्यांच्या संमतीशिवाय हे शक्य नाही असं राऊतांनी म्हटलं। प्रवीण आणि सुजितला तू देखील ओळखतोस। माझं म्हणणं आहे, सरळ मला अटक करा आणि सूड घ्या, इतरांना कशाला छळताय। गृहमंत्री शहांना फोन करून मी माझ्या भावना व्यक्त केल्या, तो संताप होता। रात्री 1 वाजता प्रवीणला अटक केल्याचं समजलं आणि त्याआधी सुजितला ईडीने सोडलं असंही राऊतांनी म्हटलं। धाडी सुरू असतानाच ईडीचे तत्कालीन संचालक संजय मिश्रा पंतप्रधान कार्यालयात गेले। संजय मिश्रांनी मुंबईतील धाडी संदर्भात आणि माझ्या मुसक्या आवळण्यासंदर्भात पंतप्रधान मोदींना ब्रीफ केल्याचंही राऊतांनी दावा केला। आम्हाला फार मोठं घबाड सापडलंय असं त्यांचं म्हणणं होतं आणि ते पुढे फोल ठरल्याचं राऊत म्हणाले। राऊतांनी अनेक गौप्यस्फोट केलेले आहे आणि या संदर्भातच अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेशजी, राऊतांनी या नरकातला स्वर्ग या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट केले आणि ईडी अटकेआधी शहांसोबत संभाषणाचा आणखी एक गौप्यस्फोट राऊत करतायत। बघा, TV9 मराठीने सगळ्यात आधी संजय राऊत यांनी केलेला गौप्यस्फोट म्हणजेच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी केलेली कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन केलेली मदत, या बाबतीतला गौप्यस्फोट उघड केला होता। त्यांचं नरकातलं स्वर्ग या पुस्तकाचं आज प्रकाशन होतं आहे आणि त्यात अनेक गौप्यस्फोट आहेत या पुस्तकात। त्यापैकी दुसरा गौप्यस्फोट आता TV9 मराठी करता आहे, जो आहे अमित शहा यांच्या संदर्भातला। अमित शहा हे केंद्र सरकारमधलं दुसरं पॉवरफुल सत्ता केंद्र आहे आणि त्यात ते देशाचे केंद्रीय गृहमंत्री आहेत। त्यांच्या अखत्यारीत सगळ्या सुरक्षा यंत्रणा, ज्या तपास यंत्रणा आहेत त्या अखत्यारीत त्यांच्या येतात आणि महाविकास आघाडी सरकार असताना आणि सत्तांतर झाल्यानंतरही या यंत्रणांचा गैरवापर होतोय असा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा अनेकदा दावा होता। आणि या सगळ्या प्रकरणातून संजय राऊत गेलेले आहेत आणि त्यांनी जे थेट आव्हान दिलं होतं अटकेआधी काही महिने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना, त्याचा सविस्तर प्रसंग आपलं पुस्तक नरकातला स्वर्ग यात सांगितलेला आहे। त्यांनी
अमित शहा यांच्याशी मोबाईल फोनवर संभाषण केलं. अटके आधीचा साधारण 6 महिने आधीचा हा प्रसंग आहे. संजय राऊत यांना जुलै 2022ला अटक झाली होती, म्हणजे त्या अखेरच्या टप्प्यात, आणि 1 फेब्रुवारी 2022चं हे संभाषण असल्याचं समोर येतं आहे, ज्यात संजय राऊत हे थेट अमित शहा यांना आव्हान देतात, जे केंद्रीय गृहमंत्री आहेत, की तुम्हाला जी काही कारवाई करायची आहे, जे काही जर काही कठोर कारवाई करायची आहे, मला अटक करायची आहे तर मला अटक करा. मी सध्या दिल्लीतच आहे, माझ्या घरी आहे, आणि तुमचा जो सुडाचा कंडू आहे तो तुम्ही शमवा. हा सगळा प्रसंग असा आहे की संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांपैकी सुजित पाटकर आणि प्रवीण राऊत यांच्या घरी आणि ईडी यांच्या घरी आणि कार्यालयावर ईडीचे छापे पडले. त्यावेळेस संसदेचं अधिवेशन सुरू होतं आणि संजय राऊत हे दिल्लीत होते. जेव्हा हा सगळा छाप्यांचा प्रसंग किंवा हे सगळं धाड सुरू होती, त्यावेळेस जेव्हा ही बातमी संजय राऊत यांना कळाली, तेव्हा ते संतापले. काही वेळ त्यांनी आपले तिथे उपस्थित असलेले काही वकील मित्र, अन्य काही मित्र यांच्याशी त्यांनी चर्चा केली आणि थेट रात्री उशिरा त्यांनी अमित शहा यांना फोन लावला. अमित शहा त्यावेळेस बैठकीत होते, ते फोनवर उपलब्ध होऊ शकले नाहीत, पण त्यांनी त्यांच्या पीएकडे निरोप दिला की अर्जंट आहे. त्यानंतर अमित शहा यांच्या केंद्रीय गृहमंत्रालयातून राऊत यांना फोन आला. स्वतः अमित शहा फोनवर होते आणि त्यांनी नेमकं काय झालं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस संजय राऊत यांचा दावा आहे की या फोनवर त्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला. तुम्हाला जी काही अटकेची कारवाई करायची असेल, मला अटक करा. जाणीवपूर्वक किंवा ज्यांचा या प्रकरणाशी संबंध नाही त्यांना टार्गेट करू नका. मी दिल्लीच्या घरी बसलेलो आहे आणि तुम्हाला जे काही सुडाचा कंडू शमवायचा असेल तो माझ्यावर संपवा. हे सगळं एकूण संभाषण सुरू असताना आजूबाजूचे त्यांचे मित्रही हादरले होते. लगेचच अमित शहा यांनी सांगितलं राऊतांना की नेमकं काय घडतंय, काय झालंय हे मी तपासतो. हे फोनवरचं संभाषण संपलं. अवघ्या 5 मिनिटात राऊतांच्या दाव्याप्रमाणे आशिष शेलार यांचा त्यांना फोन येतो, त्यांची माहिती घेतली जाते आणि आशिष शेलारही नेमकं काय घडतं आहे या संदर्भातली माहिती घेऊन सांगतो असं शेलार राऊत यांना सांगतात. हा सगळा प्रसंग त्यांनी आपल्या नरकातला स्वर्ग यात दिलेला आहे. अमित शहांशी दूरध्वनीवर बोलणे असा हा एक चॅप्टर आहे आणि त्यामुळे हे मोठे गौप्यस्फोट राऊतांनी केलेले आहे. आणि